Parth, how was the feeling? Nervous? Idol matches this. How was the feeling? ऋतिक रायकर, follow him please. मस्त आहे तो. थँक्यू. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर तुम्ही एवढा इंस्टाग्रामला सपोर्ट करता, तसंच आपल्याला युट्यूबला पण सपोर्ट करा. जसं मी तुम्हाला इंस्टाग्रामवर सांगितलं होतं, स्टोरी टाकलं होतं, फोटोबा म्हणून इव्हेंट होता गाईज. तर आज फायनली टाइम आलेला आहे. सगळ्यांना परत एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. असं सपोर्ट करत राहा आणि चला बघूया इव्हेंट मध्ये काय काय होतं. तर गाईज आमचं स्टॉल आहे. जे लोक इंटरेस्टेड होते की ब्लॉग मध्ये येण्यासाठी, त्यांना पण आज आपल्याला पूर्ण घेण्याने धमाकेदार मजा येणार आहे. चला बघूया. चला. Stories, how I believed that I could climb through every pain. Oh, the fire and glory, all the revenge and all the rain. त्यानंतर मित्रांनो सगळे पोरं म्हणून त्यांच्या मित्रांना ब्लॉग मध्ये येत होते, पण मित्र फुल लाजत होता गाईस ब्लॉग मध्ये येण्यासाठी. तरी पण आपण त्यांना ब्लॉग मध्ये घेतलेलं. त्यांच्या मित्रांनी सांगितलं की ब्लॉग मध्ये का, पण त्यांनी खूप लाजत होता. बोल म्हणलं काय बोलत नव्हता. टाइम घे. आतापर्यंत 50 रुपये प्रॉफिट मध्ये आहे. तर बघूया आपण नेक्स्ट अजून किती गर्दी होते. तर तुम्ही गर्दी बघू शकता काही फुल जोरात. अजून तर कोणाचा बॅलन्स झाला नाही. जे बॅलन्स झाला त्याला स्पेशल गिफ्ट आहे. तर खूप मजा येते. क्राऊड जर तुम्ही बघू शकता. तर चला पुढे बघूया. त्यानंतर मित्रांनो हर्ष आमचा कॅमेरामॅन होता गाईस. त्याला फुल ब्लॉग करायला दिलतो गाईस. काय त्याला शूट करायचं कर म्हणून. त्यांनी बघा गाईस फुल ब्लॉग शूट केले, भारी केले गाईस. त्यानंतर गाईस आमच्या स्टॉलवर फुल गर्दी झाली आणि भावाचे 10K सबस्क्रायबर्स करून टाका लवकरच्या लवकर. युट्यूब वर पण आता भाऊ आलेला आहे. त्यानंतर गाईस माईकचं थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळे ते व्हॉइस रेकॉर्ड झाले नाही. त्यासाठी खूप खूप सॉरी गाईस. तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या. त्याने फक्त एवढंच म्हणत होतं की लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा. आमचं गेम जे स्टॉल मेन गेमचं चालू झालं गाईस, तर तुम्ही बघा, एन्जॉय करा. चला तर मित्रांनो गेम काय होतं तुम्हाला सांगतो. तर गेम असं होतं की फ्रेंडशिप झोन होतं गाईस. म्हणजे 4 क्वेश्चन विचारणार. त्या 4 क्वेश्चनचे आन्सर जर दोघांनी सेम दिले तर ते असं बॉन्डिंग भारी आहे. अशा प्रकारे त्यांनी ते जिंकले होते. त्यांनी गिफ्ट घेऊन गेले होते गाईस. त्यानंतर गाईस तुम्ही फक्त गर्दी बघा गाईस, काय गर्दी होती. मॅम पण आलं होते, व्हिजिट केले. सगळे येऊन खेळायला चाललेत. सगळ्यांना खूप आवडले गाईस गेम. सगळ्यांनी खूप एन्जॉयमेंट केला आणि एवढी मजा आली गाईस. आणि क्राऊड तुम्ही जर बघू शकता. आम्ही एवढं प्रॉफिट कमवलंय, म्हणजे प्रॉफिटसाठी नाही एन्जॉयमेंटसाठी खूप काही शिकायला भेटलं गाईस. आणि खूप लोकांनी एन्जॉयमेंट पण केलं की इंस्टाग्रामचं ब्लॉग बघून मला येऊन भेटून गेलेत गाईस. स्पेशली ब्लॉग मध्ये सगळ्यांना घेतलं यावेळेस. सगळ्यांना कळलं की कोण किती ओळखतंय कोण कुणाला. तर खूप मजा आली गाईस. तर तुम्ही पुढे ब्लॉग बघा. Your partner feel misunderstood. त्यानंतर गाईस आमच्या स्टॉलवर फुल गर्दी झाली गाईस. तुम्ही फक्त बघू शकता. तुम्ही एक जण डबल वेळा येऊन खेळायला. तर एवढे इंटरेस्टिंग गेम होता गाईस. इफ तुम्ही ब्लॉग मध्ये असाल तर प्लीज कमेंट करून सांगा की मी होतो म्हणून. मला पण तेवढंच भारी वाटतं गाईस, मोटिवेशन भेटते. आणि छोटंसं चांगलं कमेंट करा. त्यानंतर मी सगळ्या पब्लिक मध्ये गेलो की आमचं असं स्टॉल आहे गाईस, येऊन टेस्टिंग करा, मजा करा, एन्जॉय करा. सगळ्यांचे रिव्ह्यू वगैरे घेतलो. त्यानंतर सगळेजण आले, मस्त मजा केली, एन्जॉय केले, सगळ्यांना आवडलं. आणि सगळेजण खूप स्वतः इंटरेस्ट देऊन येत होते. एक एकदा नाही तर डबल वेळा येऊन खेळून गेलेत गाईस. तर त्यानंतर कॉइन बॅलन्सचं पण गेम ठेवलं, तर त्यामध्ये पण थोडे लोक जिंकले. खूप मजा आली गाईस. आम्हाला एक्सपिरियन्स आमचं एकदम नेक्स्ट लेवलचं होतं गाईस. आणि क्वेश्चन तर आम्ही एकापेक्षा एक विचारत होतो. तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं गाईस. आता तुम्ही विचार करत असाल की यांनी बॅकग्राऊंड म्युझिक का द्यायला, कारण गाईस थोडं माईकचं शॉर्ट झालं गाईस. माईक कनेक्टेड होतं पण ते ऑन ऑफ होत होतं, म्हणून ते व्हॉइस रेकॉर्ड झाले नाही. फुल सायलेंट व्हिडिओ रेकॉर्ड झाले, त्यामुळे मी व्हॉइस रेकॉर्ड देतो. पहिल्यांदा माईक यूज केल्यामुळे गाईस थोडं कन्फ्युजन झालं की माहिती नव्हतं गाईस की कसं ऑन ऑफ होतं. पण ते जजमेंट आल्यानंतर गाईज नेक्स्ट टाइम तुमच्यासाठी मी लक्ष ठेवेन आणि व्हिडिओ ह्याच्यापेक्षा अजून मस्त करेन. तर ह्यांनी पण गाईज जिंकले होते, त्यांना पण गिफ्ट भेटलं होतं. कॉलेजचे BCA मधले आलते, तर त्यांनी फक्त खेळलेत आणि बघा काय म्हणतात. ऋतिक रायकर, फॉलो हिम प्लीज. मस्त आहे तो. थँक्यू. बोल रे. प्रकारे कुसुम दीदी आणि वर्षा दीदी जिंकलेले आहेत.
कोणता इन्फ्लुएन्सर? तुझ्यावर आणि एकदम इम्प्रेशन फर्स्ट. मग त्याला काय 10, 9, 8, 7. पार्थ, how was the feeling? Nervous? बरं टाइम घेतली. रुबाब सिग्मा प्लेस कोणती? हुशार असेल तर तू विचारायचं क्लास कुठला मूवी आवडते? ऍक्शन, कॉमेडी, हॉरर? बघ तू स्वतःच धरली, तुझं लिही पहिला. पहिल्यापासून चालू केला त्यांनी. ओके, डन डन. माझ्या नावानं, कुटुंबाच्या नावानं, हर्षच्या नावानं. चाय घ्या चाय. तर गाईज अशा प्रकारे हा ब्लॉग इथं सेंड होतो. आज खूप मजा आली गाईज आणि काही नवीन नवीन शिकायला भेटला आणि खूप लोक येऊन भेटले गाईज ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघून येऊन भेटले गाईज, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही असं सपोर्ट करत राहा. असंच खूप भारी वाटतं. एक्सपिरियन्स चांगले भेटला. आता सगळेजण खूप थकलेले, आता बाकीचे सगळे गेलेले आहेत. सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असेल ब्लॉगमध्ये येणार असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की मला घ्या म्हणून. नक्कीच आपण ट्राय करूया त्यांना घ्यायचं. तर गाईज चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.